अरण्याच्या ठिकाणी नित्यशा मी भेटण्यासाठी माझ्या कानाला येतो. पण आजच्या दिनी जर का पाहिलं असेल तर प्रथमतः तेच मी पाहतोय. रागाने रागेल आलं झाली आहेस तू. उपयोगाचा नाही. याच्या मुळाची कारण आपणच नाही. मला काय किती म्हणून वाट पाहिजे मला आपली येण्यासाठी एवढा विलंब. अगं होणारच. काय अगं सोस्तानाची मी सारी कामे आटोपली आणि तुझ्या भेटीसाठी लवकरात लवकर इथपर्यंत मी आलोय. मला ज्ञात आहे तुझी सवयी. भेटतो प्रेमाच्या 4 शब्दांचं हितभूत आपण करतो. किती झालं तरी कानो तू माझी आहेस. आणि म्हणूनच अहो नित्यशा तुम्हाला भेटण्यासाठी आमरवृक्षाच्या छायेखाली फक्त काय आणि कशासाठी कशासाठी तर मनी असणारे प्रेम भावना आपल्यासमोर व्यक्त करण्यासाठी प्रेमाचं हितभूत साधण्यासाठी आम्ही नित्यशा इथं भेटतो. पण कानो अगं माझं सुद्धा तसंच होतंय. केव्हा एकदा लवकरात लवकर काम आटपतो आणि तुझ्याशी हितभूत करण्यासाठी झाडाखाली केव्हा एकदा येतो. त्याच्या जवळच मार्ग आपण इथं आला अगदी धन्य धन्य झाल्याचा वास मला वाटू लागला. अगदी सारी सुटी मध्ये चरणाजवळ लोटांगण घेतात असंच वाटू लागलं. आणि तुला काही मी कमी पडू देणार नाही. चिंता कशाचीही करू नको. आणि म्हणूनच अहो मनाच्या ठिकाणी एकच प्रश्न वाहू लागला. कोणता प्रश्न? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज मला तुम्हा करवी हवंच आहे. माझ्या करवी तू प्रश्न मला विचारणार. हो विचार. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण मला द्या. यात काही शंकाच नाही. अगं देणार. आणि म्हणून चिंता करू नको. हो
असायला हवे. अहो हाच प्रश्न होता. माझ्या मनी वावरणारी इच्छा मी तुम्हाला कथन करण्यासाठी तत्पर आहे. आणि या प्रश्नाचं आपण उत्तर मला देण्यासाठी तत्पर आहे. आता माझ्याजवळ वेळ कमी आहे, मी निघतो. थांबा. कुठं निघाला? सो कर्तव्यासाठी. अहो मी थांबविलं याचंही मुळाशी कारण आहे. कारण हो. काय कारण असेल? अहो ज्याच्या वेळी माझ्या मनी इच्छा वावरते ना, मी तुम्हाला सांगण्यासाठी पुढे सरतो. त्याच्या वेळी तुम्ही म्हणता, सांगो. आज तू उदय बोलला. तर तुला काय हवंय का? अहो, असं काय हवं असेल तर देण्यासाठी मी तत्पर आहे. अहो म्हणजे काहीच नको. मग मला एकच हवंय. आणि ती इच्छा कोणती असेल, ज्याच्या वेळी तुमच्यासमोर ती इच्छा प्रदर्शित करते ना, त्याच्या वेळी तुम्ही म्हणता आज नको, उदयी बोलतो. ज्याच्या वेळी मी आपल्यासमोर हा विषय काढते, त्याच्या वेळी तुम्ही टाळण्याचं कर्तव्य करता. अहो मला अन्य काहीच नको. मग काय हवंय तुला? आज या कानून ठरविलं ते ठरविलं. तुला काय ठरविलंयस ते काय? अहो काय ठरविलं म्हणजे हा. काय? आज या कानून इथं येतानाच ठरवून आली की यावेळी या